हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आत्ता कुठं खऱ्या अर्थाने आमच्याकडे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता 2-3 दिवसच झाला थोडंसं पाणी येऊन राहिला, नाहीतर याच्या आधीनं म्हणजे असं समजा की यावर्षी आमच्याकडे पाऊसच नाही आला. तर मी 2-3 महिन्यापासूनचे नर्सरीमधून झाडं आणून ठेवले होते. तर माझे ते रिपोर्टच करायचे राहिले होते, वेळच मिळत नव्हता. तर आज वेळात वेळ काढला ह्या कामासाठी मी, कारण माझे झाडं ना आता असे थोडे थोडे म्हणजे पिवळे पडायला लागले होते. तर म्हटलं चला आता हे काम खूप जरुरीचं आहे करणं. तर त्याच्यासाठी मी अशी माती तयार केली. ही माती आहे नर्सरीमधून आणलेली, आणि हे जे शेणखत आहे ते मी ज्यांच्याकडून दूध घेते, ज्या भाऊकडून, तिथलं आहे हे शेणखत. तर बघा, शेणखत पण आहे ना असं म्हणजे ताजं नाही पाहिजे, कारण ताजं शेणखत जर आपल्या झाडांसाठी खूप घातक असते. तर असं छान 2-3 वर्षाच्या आधीचं असं कुजलेलं शेणखत घ्यायचं. म्हणजे हे बघा असं छान माती माती झालेलं आहे हे शेणखत. अशा थोड्याशा अशा म्हणजे गवऱ्या गवऱ्या आहे, आणि बाकीचं असं पूर्ण माती बनलेली आहे. तर असं शेणखत घ्यायचं, आणि याच्यामध्ये गांडूळ खत पण टाकायचं. पण सध्या आता माझ्याकडे नव्हतं ते, म्हणून मी ह्या मातीमध्ये नाही टाकलं. तर या मातीमध्ये मी आता हे निंबोळी खत पण टाकलं, आणि मी कोकोपीट बोलवलं ऑनलाईन, तर ते पण टाकलं. पण मी ते भिजत नाही घातलं, कारण ऑलरेडी त्याचा खूप चुरा झालेला होता. तर असंच टाकून दिलं मी. खूप असं घट्ट जर असलं तर त्याला मातीमध्ये पाण्यामध्ये आपण मिक्स करून ठेवलं आणि ते काढलं तर चांगलं होते. पण म्हटलं जाऊ दे, खूप असा बारीक बारीकच चुरा आहे त्याचा, तर म्हटलं मातीमध्ये लवकर मिसळून जाईल. आणि मग अशा पद्धतीने मी अशी छान अशी माती मिक्स करून घेतली. कारण खूप चांगली जर माती मिक्स केली तरच आपले झाडं असे छान ग्रो होतात. तर माझ्याकडले झाडं खरंच खूप छान हिरवे हिरवेगार आहे. तर कोणी पण आलं ना तर म्हणतात की तुमच्याकडले झाडं 12ही महिने असे हिरवेगार राहतात. तर नुसतं नर्सरीमधून झाडंच आणून लावणं आणि फक्त साधं पाणी देणं, तर अशातला प्रकार नाही करायचा. कारण झाडांना भरपूर सूर्यप्रकाश आणि अशी सकस माती पण पाहिजे, म्हणजे त्यांना पण जेवणाची गरज असते. आपण जर अशा पद्धतीची माती तयार केली, शेणखत वेळेवर टाकलं, आणि गांडूळ खत पण दिलं, म्हणजे ज्या काही अशा ऑर्गॅनिक पद्धतीचं खत आहे ते जर झाडांना दिलं तर खरंच आपले झाडं चांगले राहते. आणि मी हेच खत टाकत असते, मी केमिकल कुठलंच वापरत नाही झाडांना. कारण केमिकलचं काय आहे ना, थोडे दिवस चांगले दिसतात पण मग नंतर लवकरच झाडं असे खराब होतात. तर ह्या बघा कुंड्या, मी मागे नर्सरीमध्ये गेली होती तेव्हाच ह्या कुंड्या आणल्या 4, आणि मी ठरवून ठेवलं होतं की मला ह्या झाडासाठी या 4 कुंड्या पाहिजे. तरी अजून भरपूर असे माझे झाडं लावायचे आहे बाकीचे पण. म्हटलं चला आता आधी हे 4च झाडं लावून घ्यावं. तर अशा फुटलेल्या कुंड्या वगैरे मी ठेवत असते, म्हणजे ते जे आपण कुंडीला ड्रेनेज होल पाडतो तर त्याच्यावरती ह्या अशा ठेवायच्या, म्हणजे माती त्या होलमध्ये अटकत नाही, म्हणजे पाणी छान प्रकारे असं बाहेर निघून जाते. तर पाणी जर असं चांगल्या पद्धतीने बाहेर निघून गेलं कुंडीतलं तर मुळं सडत नाही झाडांची. तर त्याच्यामुळं त्यांची वाढ अगदी चांगल्या पद्धतीने होते. तर आपल्याला अशी भरपूर पद्धतीने काळजी घ्यावं लागते झाडं पण लावताना. तर हे बघा झाड मी नर्सरीमधून आणलं होतं, आता 3-4 महिने झाले या झाडाला. तर याचे पानं आता पिवळे पडायला लागले होते. तर म्हटलं नाही, आता आपण हे म्हणजे यांना आपण रिपॉट केलंच पाहिजे. कारण नर्सरीमध्ये असे खूप छोट्या छोट्या पॉटमध्ये तयार केलेले राहतात ते, आणि अशी बाजूला पण खूप अशी काळी काळी चिकट माती होती. तर त्याच्यामुळं झाड आता असं व्यवस्थित नव्हतं रुजलं, आणि पिवळं पण पडत चाललं होतं, पानं पण खराब झाले होते त्याचे. म्हटलं नाही आता, मग म्हणून मी त्याला रिपॉट करायला घेतलं. तर बघा त्याचे असे मुळं पण बाहेर आलेले होते. तर छान पद्धतीनं आधी त्याला सेट केलं, आणि नंतर ही अशी माती भरून दिली कुंडीमध्ये. आणि कुंडीमध्ये माती भरल्यानंतर पण छान अशी म्हणजे माती दाबून द्यायची कुंडीमध्ये, तेव्हा ते मुळं असे सेट होतात. नाहीतर असं जर आपण अलगद झाड जर ठेवलं तर मातीमध्ये मुळं लवकर एकजीव होत नाही, आणि मग ते मातीबरोबर पकडत नाही मुळांना, तर तेव्हाही ते असे खराब होतात. म्हणून छान अशी माती अशी दाबून दाबून भरायची कुंडीमध्ये. आणि याचे मी सगळे खराब झालेले पानं काढून घेतले. कारण तुम्ही बघा, असं सडलेलं जर एक पान जरी झाडाला राहिलं तर बाकीचे पण पानं ते खराब करते. म्हणून मी अशा पद्धतीने खराब झालेले पानं काढून टाकले. आता असंच मी दुसऱ्या पद्धतीने पण हे सगळे झाडं असे करून टाकते.
तर हे जे झाड आहे तर या झाडाला झाले 3 वर्ष आणि 3 वर्षापासूनचं ते ज्या कुंडीमध्ये आहे त्याच कुंडीमध्ये आहे. म्हणजे मी त्याला अजिबात रिपॉर्ट केलं नाही. पण आता त्याचे ना सगळे मुळं असे कुंडीच्या बाहेर आले होते आणि ते बघा असे पिवळे पिवळे पानं पडतात. कुंडीच्या बाहेर जर मुळं आले तर आपले झाडं खरंच चांगल्या रीतीने ग्रो होत नाही. तर म्हणून आणि हे झाड ना एवढं कुंडीमध्ये फसलं होतं कारण खूप माती टाईट झाली होती. मला शेवटी ते सळाकीने कुंडी फोडून टाकावी लागली आणि त्याच्यानंतरच ते झाड असं बाहेर निघालं. तर बघा अशा पद्धतीने हे झाड मी बाहेर काढलं आणि व्यवस्थितरित्या त्याला त्या कुंडीमध्ये सेट केलं. तर बघा किती जाड जाड मुळं झालेली आहे याची पण मी माती आहे ना ती हलकी हलकी माती म्हणजे बाहेरची जी माती आहे झाडाची ती काढून टाकली. ती कुंडीमध्ये बसत नव्हतं व्यवस्थित कारण खूप त्याचे मुळं ना एकदम असे आखरसल्यासारखे झाले होते. तर त्याला जी माती लागलेली होती नर्सरीमधली घट्ट अशी काळी तर ती मी अशी काढून टाकली आणि मग ते झाड आहे ना छान रीतीने त्या कुंडीमध्ये ठेवलं आणि त्याला माती टाकून व्यवस्थित रीतीने असं दाबून दिलं. तर बघा किती मोठे मोठे मुळं झालेले होते आणि छोट्या कुंडीमध्ये ना खरंच आता त्याची वाढ होत नव्हती. म्हणून अशा पद्धतीने मी या पण झाडाला या कुंडीमध्ये सेट केलं. तर बघा नर्सरीमधली माती अशी किती काळी काळी राहते, खूप घट्ट घट्ट राहते. तर म्हणून आपण घरी आणून छान पद्धतीने अशी माती तयार करायची म्हणजे आपले झाडं छान राहतात. तर बघा 3 वर्षापासूनचं एकाच कुंडीमध्ये झाड होतं आणि एवढं दाटून गेलं होतं तरी पण किती हिरवं हिरवंगार आहे ते झाड. कारण मी त्याला वेळेवर खत देत होती. तर अशा पद्धतीने शेणखत वगैरे गांडूळ खत वगैरे मी असंच वरून टाकायची. जरी त्या कुंडीमध्ये जागा नव्हती त्या झाडाला तरी पण मी असं वरून खत टाकत होती. तर ते आतमध्ये बरोबर पाणी टाकलं की जात होतं म्हणजे त्याला सगळं काही पोषक असा आहार मिळाला. आता हे पण माझं 3 ते जवळपास 3 वर्ष झाले. तर बघा ह्या झाडाचे कसे मुळं असे पारंब्या लागल्या आणि सगळे बाहेर आले. तर हे पण झाड आहे ना अलगद निघालं. आता याचे मुळं पहा किती पांढरे पांढरे मुळं आहे आणि ही आहे ना म्हणजे कुंडी जी दाखवली तुम्हाला आता ह्या 2 कुंड्या अगदी सॉफ्ट होत्या. तर अगदी अलगद ना झाडं निघाले त्याच्यामधले आणि ह्या कुंडीमधले ना झाडच नव्हतं निघालं. तर बघा किती पांढरे पांढरे ना असे मुळं त्याचे आलेले आहे. तर हे बघा आता याला पण मी छान अशा पद्धतीने लावून देते याच्यामध्ये. ह्या झाडाच्या पानाचा कलर इतका सुंदर आहे आणि त्याला छान असं राणी कलरचं व्हाईट कलरचं असं शेडिंग आहे. खूप सुंदर दिसते हे झाड. आणि आता छोट्या कुंडीमध्ये होतं तर ते जास्त मोठं नव्हतं होत म्हणजे फैलत नव्हतं. पण आता याला मी मोठ्या कुंडीमध्ये लावल्यानंतर हे छान पसरून जाईल आणि अजून छान दिसेल. तर बघा अशा रीतीने जर आपण झाडांची काळजी घेतली तर झाडं अगदी व्यवस्थितरित्या चांगली राहतात आणि आपलं गार्डन अगदी छान दिसते. आपल्याला जसं पाहिजे तसं म्हणजे आपल्या मनाला ना खूप सारा आनंद होतो असे सारे झाडं पाहून. किती कुंड्या? एकच राहिली आता. कोणत्याला होतं? याच्या मुळे आला बाहेर. दिसत आहे का? वेगळेच झाड आहे. तर हे झाड ना काही केल्या कुंडीच्या बाहेर नव्हतं निघत कारण की त्याचे जाड अशी मुळं कुंडीच्या होलमधून बाहेर आले होते आणि ते खूपच जाड जाड झालं होतं त्याच्यामुळे ते लटकत होतं होलमध्ये. शेवटी मला त्याचं ते मूळ कापून काढावं लागलं आणि त्याच्यानंतरच ते झाड बाहेर आलं. तर बघा याची पण माती मी अशी ती नर्सरीमधली जी माती होती ना ती सगळी काढून टाकली आणि ही जी मी नवीन माती तयार केली त्या मातीमध्ये मी हे झाड असं सेट केलं. नाही ना ओळायला खाऊन टाकला त्याला कुठून निघन गडे.
तर आता हे झाड आहे ना नवीन पद्धतीचंच आहे. अगदी छोटे छोटे पानं आहे आणि त्याच्यावरनं असे व्हाईट व्हाईट कलरचं खूप छान असं शेडिंग दिलेलं आहे. आता माझ्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल कारण की मी झाडं रिपॉट बाहेर अंगणामध्ये करत आहे. तर ही जी कुंडी आता मी हातामध्ये घेतली तर ही मी ऑनलाईनच बोलवली आहे. म्हणजे हे कार्टून टाईप नाही का तशा कुंड्या राहते. हे बघा हा चेहरा आणि खाली असं त्याला हातपाय वगैरे असते. तर ही कुंडी रिकामी झाली तर म्हटलं चला आता ते जे झाड आहे छोटंसं अगदी छोट्या कुंडीमध्ये आहे हे झाड बघा. तर त्याला मी ना असं त्याच्यामधून काढून ह्या याच्यामध्ये लावून देते. म्हणजे ते असं छान गोल गोल पसरलं म्हणजे या बाहुल्याच्या कुंडीचा आकार छान दिसेल म्हणून मी ही आयडिया लढवली. पण ह्या झाडाचे मुळं इतके म्हणजे सूक्ष्म म्हणजे इतके बारीक खूपच बारीक जशा काही म्हणजे सूत आहे खरं अशा पद्धतीने ना त्याचे सगळे असे मुळं होते. तर ते पण मी अशा रीतीने या कुंडीमध्ये लावून दिलेलं आहे झाड. बघू आता हे कितीक जगते नाही जगत. पण जगायला पाहिजे कारण खूप छान आहे. मला पहिल्यांदाच हे झाड नर्सरीमध्ये मिळालं. तर चला आता अशा पद्धतीने माझे सगळे झाडं असे लावून झालेले आहे. तर तुम्हालासुद्धा झाडं अशी रिपॉटिंग करायचे असले तर अशा पद्धतीने माती तयार करा जेणेकरून आपले सगळे झाडं छान राहतील आणि हिरवे हिरवेगार दिसतील आणि आपलं गार्डन पण खूप सुंदर दिसेल अशा हिरवेगार झाडांनी. तर बघा त्याच्यावर मी हे ठेवलं ना किती सुंदर दिसत आहे. तर इथली ही जागा रिकामी दिसते कारण की मी ती झाडं खाली काढले होते. आता हे बघा झाड एकच फांदी आहे त्याला आणि सुंदर फुलं आले. पण आता 2-3 दिवसाच्या पावसामुळं ते थोडंसं डल दिसून राहिलं. तर चला आता झाडाची झाली रिपॉटिंग आणि आता हे सगळं पसारा उचलायचा आहे मला. तर बघा झाडांची ना खरंच खूप व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी लागते आपल्याला. तुम्ही पण अशाच पद्धतीने काळजी घ्या. त्याच्यामुळं आपलं गार्डन 100% छान दिसतं आणि लोक पण म्हणतील आपल्याला की वा तुमच्या घरचं गार्डन किती छान दिसते. मला तरी माझ्याकडे कोणी आलं ना तर याच भाषेत बोलतात की तुमच्याकडे ना गार्डन अगदी हिरवंगार दिसतं, तुम्ही काय टाकता. तर मी काहीच टाकत नाही. अशा पद्धतीनेच खत तयार करते आणि झाडांची काळजी घेते आणि रोज झाडांसोबत मी बोलत असते, त्यांच्यावरून हात फिरवत असते. तर झाडं लावून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे झाडांना पाणी देणं आणि पाणी इतकं द्यायचं की जेणेकरून त्या कुंडीमधून पाणी बाहेर निघालं पाहिजे. म्हणजे सगळ्या मुळांना ते पाणी लागतं आणि मग व्यवस्थितरित्या आपले झाडं चांगले होते. तर चला आता मी झाडांना पाणी पण घालून झालं आणि आता आमच्याकडे आलेले आहे पाहुणे. तर चला मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.